महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्या आणि निष्ठावंतांची प्रचंड बंडखोरी हा शब्द रोज मीडियामध्ये यायला लागला. निष्ठावंत आणि बंडखोरी तसं विरोधाभास शब्द आहे. जे निष्ठावंत असतात ते बंडखोरी करत नाहीत आणि जे बंडखोर आहेत त्यांना निष्ठावंत म्हणता येत नाही. पण संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही किती निष्ठावान आहेत आणि आमच्यावर कसा अन्याय झाला हे सगळ्यांनी दूरदर्शनवर, वृत्तपत्रात, फेसबुकवर, सोशल मीडियावर जीव तुडू सांगितलं. कोणीतरी एखाद्या विधानसभेत काम केलं, एखाद्या लोकसभेत काम केलं आणि स्वतःला निष्ठावान म्हणून घेऊ लागले. वास्तविक एखाद्या नगरपालिकेचं तिकीट, विधानसभेचं तिकीट, लोकसभेचं तिकीट हे कुणाच्याही जीवनाचं अंतिम ध्येय नसतं आणि उमेदवारी आज नाही मिळाली तर उद्याचं भविष्य कुणालाही उज्ज्वल आहे याच्यावर खात्री नाही. ते तुरुद्दान महापुण्य, तवे पर की तेरी आणि हात पर की मेरी, हातातली भाकरी लगेच पाहिजे, 5 मिनिटसुद्धा पेशन्स नाही, संयम नाही, अशी परिस्थिती आता कार्यकर्त्याची झालेली आहे. म्हणजे अक्षरशः लोक उमेदवारी मिळाली नाही म्हणून रडायला लागलेत, लोक उमेदवारी मिळाली नाही म्हणून उपोषण करायला लागलेत, लोक उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी करून निवडणूक लढायला लागलेत. याच्या पुढे जाऊन कोणी आजारी पडायला आहे, कुणाचा श्वास घोट मारायला आहे, दमायलेत, गुदमरायलेत. म्हणजे राजकीय महत्त्वाकांक्षेला राक्षसी राजकीय महत्त्वाकांक्षामध्ये परावर्तित करून जेव्हा माणसं स्वतःचं महत्त्वाकांक्षा हीच राजकारण समजतात तेव्हाची ही परिस्थिती निर्माण होते. एक काळ असा होता की समाजवादी लोक राजकारणामध्ये असायचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक राजकारणामध्ये BJPच्या माध्यमातून, पूर्वी जनसंघाच्या माध्यमातून काम करायचे आणि कम्युनिस्ट लोक कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून, कम्युनिस्ट विचारधारा, डावी विचारधारा लोक काम करायचे. एकदा सुरुवात केलेला माणूस स्वतःच्या मृत्यूपर्यंत काम केलेला आम्ही पाहिलेलं आहे. अगदी लातूर जिल्ह्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसची साथ सोडली नाही. ते खरे निष्ठावान. निलंगेकर सत्तेच्या बाहेर वर्षानुवर्ष राहिले पण त्यांनी कधी पक्ष बदलला नाही. विश्वनाथ प्रताप सिंग त्यांच्या ते चरित्रात ते सांगतात, विश्वनाथ प्रताप सिंगांनी मला बोलावलं होतं, परराष्ट्र मंत्र्याची ऑफर दिली होती पण ते गेले नाहीत. या ठिकाणी प्रकाश जावडेकरांचं उदाहरण घेता येईल. पुण्याचे केंद्रीय मंत्री होते. प्रकाश जावडेकरांना पुन्हा राज्यसभेवर घेतलं नाही, त्यांना मंत्रिपद दिलं नाही. त्यांच्या जागी नारायण राणेंना मंत्रिपद मिळालं. प्रकाश जावडेंनी बंडखोरी केली नाही. त्याचबरोबर शिवराज पाटील चाकूरकर निलंगेकरांच्यासारखे जे जुने लोक होते, पन्नालाल सुराणा आहेत, साथीभाई SM जोशी आहेत आणि अशी सगळीच मंडळी, म्हणजे आत्ता अगदी सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून जे माधव भंडारी आहेत त्यांचं 2दा-3दा नाव विधान परिषदेवर यायचं आणि त्यांना डावललं जायचं, पण त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही. मागं विनोद तावडे, आता जे भारतीय जनता पार्टीचे अखिल भारतीय पातळीवर सरचिटणीस आहेत, त्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांनी कधी बंडखोरीची भाषा केली नाही. ते पक्षात संघटनेत गेले, पक्षाचं काम केले. यावरून आपलं उमेदवारी नाही मिळाली की पक्ष किती वाईट आहे, पक्षाचे नेते किती वाईट आहेत. मग तो आपली निष्ठा कुणावर आहे? आपली निष्ठा पक्षनिष्ठा असेल तर पक्षाच्या विरोधात आपण जात नाही. व्यक्तिनिष्ठा आपण असू तर मग त्या व्यक्तीबरोबर आपण राहायला पाहिजे. विचारनिष्ठा असू तर त्या विचाराबरोबर आपण काम करायला पाहिजे. आपण पक्षनिष्ठ आहेत का, व्यक्तिनिष्ठ आहेत का, विचारनिष्ठ आहेत का? तर बंडखोरी करून निवडणूक लढवणाऱ्या लोकांना आपल्याला पक्षनिष्ठा म्हणता येणार नाही, त्यांची विचारावर श्रद्धा आहे असंही म्हणता येणार नाही आणि ते कुठल्या व्यक्तीवर निष्ठा ठेवून काम करतायत असंही म्हणता येणार नाही. साधी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय असल्यासारखं काही लोक बंडखोरी करू लागलेत. या बंडखोरीच्या माध्यमातून आम्ही निष्ठावान कसे पक्षाची काम केलेलं आहे आम्ही, तर पक्षाचं काम करणं हे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला बांधण्याचं काहीच कारण नाही. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष आपलं गाव सोडून, पूर्णवेळ प्रचारक म्हणून, अगदी राज्य सोडून परराज्यात जाऊन, मेघालय, नागालँडसारख्या ठिकाणी, जम्मू काश्मीरसारख्या ठिकाणी दुर्गम भागात जाऊन काम करणारे विचाराचे जे लोक आहेत, त्या लोकांच्याकडे बघितल्यावर निष्ठा काय असते ते आपल्याला कळतं. निष्ठेपायी शेकडो हजारो लोकांनी आपलं देहाचं बलिदान केलं. शिवाजी महाराजांच्या विचारावर निष्ठा ठेवून हिंदवी स्वराज्याची एवढी मोठी संकल्पना डोक्यात ठेवून जे मावळे शिवाजी महाराजांच्या बरोबर लढले, काही जणांनी बलिदान केलं, ती निष्ठा कुठं? आणि उमेदवारी नाही मिळाली म्हणून
आम्ही निष्ठावान म्हणून बंडखोरी करणारे निष्ठावान कुठं? जनता या सगळ्याची नोंद घेईल. सगळ्याच पक्षाच्या निष्ठावान लोकांना, बंडखोर लोकांना या पक्षाचं म्हणजे जे काही निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून बंडखोरी काय असते, निष्ठावान काय असतात हे सांगेन असं या ठिकाणी माझं मत आहे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त निष्ठावान लोकांच्यापर्यंत पाठवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.